सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्त्यमनुपेतम् अपेतं कृतं द्वैपयानो विरहकातर अजहाव पुत्रेति तन्मयतया तर्वाभिनेन्दुस्तं सर्वभूतहृदयमुनिमानतोऽस्मि विनायकं गुरुनो मे साखरे नाम विश्रुतम् येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरु वन्दे भवबन्धविमुक्तये। जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरही तैशीची जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुणा मिथ्या भान मजची माझे होत असे ज्याच्या अज्ञाने भाषी जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई न सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करामी म्या। पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। विचारसागर ग्रंथामध्ये तरंग चौथा आणि चौथ्या तरंगामध्ये आपण सत्ख्यातीच्या प्रामाण्याविषयी शंका व समाधान। तर आपण ख्यातींचा विचार करून आलो। सर्व एकूण 6 ख्याती आहेत। असत्ख्याती, आत्मख्याती, प्राची आणि नवविनायकाची, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती। सर्व ख्यातींचा वेगवेगळ्या प्रकारे विचार आहे की रज्जूवर सर्प कसा भासला किंवा तो उत्पन्न कसा झाला, तात्पर्य परमात्म्यावरती जगत कसं प्रतीतीला आलं। मग हे जगत जसं रज्जूवरती सर्प, शुक्तीवरती रजत हे सत्य आहे का मिथ्य आहे असा भ्रम आपल्याला होत असतो, तसं ह्या परमात्म्यावरती जगत सत्य आहे का मिथ्य आहे असा आपल्याला भ्रम होत असतो। मग तो भ्रम कसा होतो, तर भ्रम सांगण्याचं मागचं कारण काय सांगितलं की चैतन्य आश्रित असणारे जे अज्ञान आहे, ते जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा तिथपर्यंत जाऊन वृत्तीनं मात्र नाश होत नाही। मग शेवटी ते अज्ञानच काय होतं सर्परूपाने दोष किंवा विकार त्या ठिकाणी होत असतं। मग ते सर्प उत्पन्न झाला। बस सर्प उत्पन्न होत असताना कारण काय सांगितलं त्याने की रज्जूपै चैतन्य आश्रित असणाऱ्या तमोगुणाचा परिणाम सर्परूपी कार्य उत्पन्न होत असतो आणि त्याचं ज्ञान हा एक विषय निर्माण झाला। ज्ञान कसं उत्पन्न होतं, तर अंतःकरण उपै चैतन्य आश्रित असणाऱ्या अविद्येतील सत्वगुणाचा परिणाम ते असणारं सर्पाचं ज्ञान। आता हा सर्प उत्पन्न कसं होतो आणि त्याचं ज्ञान उत्पन्न कसं होतं, सर्प लय पावल्याच्या नंतर त्याचं ज्ञान कसं लय पावतं, तर ह्या सर्व असणाऱ्या गोष्टी युगपत होतात। म्हणजे उत्पन्नसुद्धा युगपत होतो आणि ज्ञानसुद्धा त्यांचं युगपतच त्या ठिकाणी काय होतं लय पावून जात असतं। म्हणून आता ह्या सर्वाला कारण काय सांगितलं, तर सर्वाला कारण उपादान कारण त्या चैतन्य आश्रित असणारे अविद्या ते ह्या सर्व रज्जूवर सर्प म्हणा किंवा शुक्तीवरती रजत म्हणा किंवा परमात्म्यावरती जगत म्हणा, अज्ञान म्हणजेच अविद्या तत्कार्य जगत। तसं ह्या अविद्येचं कार्य काय, चैतन्य आश्रित असणारे अविद्या अज्ञान या सगळ्याचं कारण काय, सर्प आणि सर्पाचं ज्ञान म्हणजेच ही अविद्या अज्ञान या सगळ्याला काय उपादान कारण आहे आणि बाकीचे काही निमित्त कारण आपण त्या ठिकाणी पाहिलं। उपादान कारण पाहत असताना ज्याच्यामुळं कार्य होतं
आणि जे नसल्यामुळं कार्य होत नाही ते त्याचं काय उपादान कारण. आणि तेवढं एक उपादान कारण त्याला निमित्त कारण असतं का, तर बाकीचं निमित्त कारणसुद्धा त्याला कारण त्या ठिकाणी असतंच त्या ठिकाणी. म्हणून अशा पद्धतीनं अविद्या अज्ञान हेच त्याचं काय मूळ उपादान कारण आहे. कशाला, जगत उत्पन्न व्हायला, जगत प्रतीतीला यायला. ठीक आहे. तसं रजीवरती सर्प, शुक्तीवरती रजत, अशा पद्धतीनं आपण ते सर्प उत्पन्न होण्याचं कारण आणि सर्पज्ञानाचं कारण पाहिलं. परंतु हे उत्पन्न कसे होतात, तर हे उत्पन्न होत असताना अनिर्वचनीय ख्यातीनं काय सांगितलं, ते सतही नसतात, असतही नसतात, स्वतःहून विलक्षण असतात. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी शंका निर्माण केली, सत म्हणा नाहीतर त्याला असत म्हणा. जर असत म्हणायचं असेल तर त्याला सत म्हणू नये, आणि सत म्हणायचं असेल तर त्याला कधी असत म्हणू नये, आहे का नाही. म्हणून अशा पद्धतीचे हे शब्द किंवा ही ख्याती माझ्या लक्षात आलं नाही, हे परत सांगा. तर त्यांनी श्रीगुरूंनी समाधान काय केलं, की आम्ही सत कशाला म्हणतो, ज्याचा तिन्ही काळामध्ये त्रैकालिक अत्यंत काय असतो, अभाव असतो. जो तिन्ही काळामध्ये सत्यरूपाने प्रतीतीला येतो, तिन्ही काळामध्ये ज्याचा कधी बाध होत नाही त्यालाच आम्ही सत्य म्हणतो. असत्य कशाला म्हणतो, ज्याचा तिन्ही काळामध्ये बाध असतो, ते आधी प्रतीतीला येत नाही, नंतर प्रतीतीला येत नाही, फक्त मधी मात्र प्रतीतीला येत असतं. म्हणजे मधी प्रतीतीला येतं त्याला काही कोणतं रूप असतं का, त्याला कोणतं रूप नाही, ते रूपहीन आहे, रूपरहित आहे. अशा पद्धतीनं ते थोडं प्रतीतीला फक्त मधल्या काळामध्ये येतं. म्हणजेच ते आधी नसतं, नंतर नसतं, मध्ये फक्त प्रतीतीला येत असतं. ते अतिशय वंद्यापुत्राप्रमाणे असं ते, परंतु प्रतीतीला आलं म्हणून त्याला आम्ही असतही म्हणत नाही, म्हणून त्याला आम्ही सत म्हणतो. पण ते टिकतं का, टिकत मात्र नाही. त्याचा वास्तविक विचार केला तर तिन्ही काळामध्ये काय स्वाभाविकपणे बाध असतो, म्हणून त्याला आम्ही असत असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून त्याला सतही म्हणता येत नाही, त्याला असतही म्हणता येत नाही. ते स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असंच त्याला त्या ठिकाणी मानावं लागतं. त्यानंतर मग आपण परिच्छेद क्रमांक 13 पाहायला सुरुवात केली, की शिष्य म्हणतो, आतापर्यंत आम्ही सर्व ख्यातींचा विचार करून आलो. सर्व ख्यातींचा विचार करून आल्याच्या नंतर रज्जूवरती सर्प उत्पन्न झाला कसा, हा मूळ मुद्दा होता. तर असं ख्यातीवादी काय म्हणतो, की रज्जूवरती सर्पही नाही आणि रज्जूसुद्धा वास्तविक पाहिलं नाहीच. तुम्ही रज्जूवर पाहिलेलं सर्प सत्य मानता का, नाही, तो नाहीच आहे. नाही म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण अभाव आहे, म्हणून तो त्या ठिकाणी शून्य आहे. मग तो जर शून्य असेल तर त्याचं अधिष्ठान काय आहे, शून्यच त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजेच काय झालं, ते सगळं आद्यस्थ आणि अधिष्ठान हे सर्व काय आहे, शून्यम शून्य हा असणारा माध्यमिक मताचा. मग याचं खत त्या ठिकाणी आपली याची ख्याती त्या ठिकाणी मान्य होईल का, ही मात्र मान्य होणार नाही. ते स्वाभाविकपणे तिचं खंडन होतं. पण तिचं खंडन कोण करतं, आत्मख्यातीवादी. आत्मख्यातीवादी काय म्हणतो, तू रजेवर पाहिलेला सर्प आहे, तो कोणाला दिसला, त्याला रजेवर पाहिलेला सर्प तुला ज्या अर्थी दिसला, ज्या अर्थी तुला दिसला त्याला मग जड जडाला कधी जाणतं का, जाणू शकत नाही. शून्य शून्याला कधी जाणेल का, शून्य शून्याला कधी जाणत नाही. त्याला जाणण्याकरता कोणीतरी चेतन पाहिजेच, म्हणून आत्मा मानला पाहिजे. पण तो आत्मा कसा मानायचा, तर म्हणले आत्मा म्हणजे बुद्धीच आहे असं माना. आणि ही बुद्धीच काय करते, सगळ्या बाहेरच्या पदार्थांचा आकार धारण करत असते. ती बुद्धी क्षणिक विज्ञान रूप असते. म्हणून रज्जूवर सर्प नाही असं मात्र म्हणता येणार नाही. तो प्रतीतीला आला, ज्याने पाहिला तो मात्र मानला पाहिजेच. अशा पद्धतीनं त्याचं खंडन करतो आणि आपलं मंडन करतो, आपलं मत मांडतो. त्याच्यानंतर त्याचंही मत कोण खुडून टाकतो, तर अन्यथा ख्यातीवादी. अन्यथा ख्यातीवादी म्हणजे पहिला कोण खुडतो, तर प्राच्यनायक त्याचं मत खुडून टाकत असतो. तर अन्यथा ख्यातीवादी काय म्हणतो, की तू काय म्हणतो, रजेवर भासलेला सर्प क्षणिक विज्ञान रूप त्या ठिकाणी आहे. मग असे प्रतिविज्ञा किती काळापर्यंत यायला पाहिजे, क्षणापुरती यायला पाहिजे. आजोबांच्या मांडीवर खेळणारा तोच मी, अशी तुला पुष्कळ काळाने, भरपूर मोठा काळ आहे, इतक्या काळापर्यंत तुला ती प्रतिभिज्ञा राहायला पाहिजे नाही. कारण वडिलांच्या मांडीवर खेळणारा आत्मा तो मीच आता, असं कसं एवढ्या काळापर्यंत प्रतीती राहायला पाहिजे. म्हणजे तुझं मत खंडित होतं.
क्षणिक विज्ञान रूप, त्याचं खंडन करून टाकतो. मग त्याचं खंडन करून आपलं मंडन मात्र मांडतो. काय म्हणतो? अन्यत्र असणारा सर्प अन्य रूपाने असणारा, म्हणजे अन्य असणारा सर्प अन्य ठिकाणी, ऐक नाही, प्रतीतीला येतो अशा पद्धतीत. आणि तो कशामुळे प्रतीतीला येतो? तर नेत्रामध्ये दोष आहे म्हणून तो वारळा सर्प रज्जूच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. नेत्रामध्ये दोष असेल तर आपल्याला नेत्रामध्ये दोष असेल तर आपल्याला पाहण्याचं सामर्थ्य कमी होतं. तो उलट पाहण्याचं सामर्थ्य कमी न करता काय करतो? वाढव त्या ठिकाणी असतो, आहे ना. मग तो त्याचं खंडन कोण करतो? तर नव्य नायक त्याचं खंडन करतात की बाबा नेत्रामध्ये जर दोष असेल तर वारुळावरला सर्प रोजेच्या ठिकाणी का प्रतीतीला येतो? असं मात्र होत नाही. तर मग कसं होतं प्रतीतीला येण्याचं कारण काय? तो म्हणतो की तुम्हाला रज्जूचं काय ओंकार महाराज गेले का? रज्जूवर असणारा सर्प रज्जूच्या आपलं नेत्रदोषामुळं तो रज्जूवर असलेला सर्प रज्जू रूपाने आपलं रज्जूवर असलेला सर्प काय होतं ओंकार महाराज? काय लिहिलं होतं आपण त्याच्यामध्ये? अन्य रूपाने असणारा पदार्थ अन्य प्रकाराने ज्ञान होतं. हा, असं काहीतरी त्या ठिकाणी आपण म्हणून गेलो. अन्य पदार्थ तुम्ही अन्याचं अन्य रूपाने ज्ञान होतं. हा, तुमचा व्हिडिओ आणि प्राच्याचं अन्यत्र वस्तूचे अन्य ठिकाणी ज्ञान होतं. प्रतीती अन्य प्राच्य नायकाचा अन्यत्र असणारी वस्तू अन्य ठिकाणी आणि नव्य नायक ते फक्त अन्य रूपाने ज्ञान होतं. अन्य असणारी वस्तू अन्य रूपाने प्रतीतीला होत असते. बरं, ठीक आहे. अशा पद्धतीने त्याचं ते खंडन केलं. त्याच्यानंतर पुढं कोणती ख्याती आली? असत ख्याती आली. तर असत ख्याती म्हणतो हे मत काय आहे तुमचं विसंगत त्या ठिकाणी आहे, ऐका नाही. तर तो त्याचं खंडन करताना कशा पद्धतीनं खंडन करतो? आख्यातीवादी आख्यातीवादी त्याचं कसं खंडन करतो? जर न्याय जर रज्जू असेल तर ज्ञान सर्पाचं व्हायला नाही पाहिजे. जसं डोंगर पाहून मोरीचं ज्ञान होतं का आपल्याला? डोंगर पाहून मोरीचं ज्ञान होत नाही. पण तुमचं मत हे काय आहे? खंडित आहे त्या ठिकाणी. आणि तो आपलं मत त्या ठिकाणी सांगतो की अंतःकरणाची वृत्ती रज्जूपर्यंत जात असताना काय होतं त्या ठिकाणी? की इदम रूपाने हे काहीतरी पडलेलं आहे. दोष तोच मंद अंधकारादी दोष. मग त्या ठिकाणी हे सामान्य रूपाने प्रत्यक्ष ज्ञान आणि पूर्वी कधीतरी सर्प पाहिला, सर्पांशात असणारी ती स्मृती होते त्याला. हे दोन ज्ञान भिन्न आहे. परंतु डोळ्याच्या ठिकाणी मंद अंधकारादी दोष होता आणि पाहणारा प्रमाता त्याच्या ठिकाणी कोणता दोष होता? भयकंपादी. आणि त्यामुळं त्याला हे दोन ज्ञान भिन्न असताना वेगळा त्या ठिकाणी विचार झाला नाही, विवेक झाला नाही. म्हणून त्या ठिकाणी हे दोन ज्ञान वेगळे असताना दोन वेगळे आहे असा विचार न झाल्यामुळं रज्जूवरती सर्प भासतो, असं त्याने आपलं मत त्या ठिकाणी सांगितलं. पण आता हे दोन ज्ञान भिन्न आहे आणि विवेक झाला नाही. पूर्वी कधीतरी सर्प पाहिला, त्या सर्पांशात स्मृती होती, आठवण होती आणि ईद काहीतरी आहे, अशी दोन ज्ञान एकत्र आली. असं येणं शक्य आहे का? नाही. कारण घरामध्ये बसून वाघाचं आपल्याला स्मरण झालं तर आपलं काय पळणं, भय वगैरे वाटणं असं शक्य होतं का? असं कधीच शक्य होत नाही. कारण दोन ज्ञानं कधी एका वेळेला एकत्र येतील का? येणं शक्य नाही. मध्ये अंतर, अवधान, व्यवधान, खोळंबा काहीतरी पाहिजे का नाही? फुलांच्या पाकळ्यांचं ते उदाहरण त्याने दिलं. वृत्ती एका वेळेला एकाच विषयाचं ग्रहण करते म्हणून तुमचं मत काय? असंगत आहे. असं खंडन त्याचं कोणी केलं बरं? आख्यातीवाद्याचं, सत्यवादी. आणि तो काय म्हणतो की सगळे पदार्थ जे उत्पन्न होतात ते सगळे पदार्थ पंचमहाभूताच्या अवयवांचे आहेत आणि ते पंचमहाभूताचे असल्यामुळे ते एकही पदार्थ मिथ्या नाही. फक्त आपल्याला काय होतं, शुक्तीचं ज्ञान झालं की शुक्तीच्या ज्ञानामुळं काय होतं की शुक्तीच्या ज्ञानामुळं रजताच्या अवयवांचा काय होतो असतो? ध्वंस होत असतो, असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतात. पण ते अवयव मात्र त्या ठिकाणी कसे असतात? नित्य असतात, आहे का नाही? असा विचार आपण करून आलो. त्याच्यानंतर आता सत्ख्यातीवाद्याचं मत त्या ठिकाणी सांगत असताना आता सांख्यादी आणि अनिर्वचनीय ख्याती यात
मंद अंधकारादी दोष. आता किती किती गोष्टी सारख्या आहेत त्याच्यामध्ये. तर ते म्हणतात अनिर्वचनीय ख्यातीमध्ये आणि सत्ख्यातीमध्ये ते पण सांगतात की नाही मंद अंधकारादी दोष. आपण पण त्या ठिकाणी हाच मानतो. आणि सर्पाची उत्पत्ती सारखेच म्हणतात. ते म्हणतात रजेवर सर्प प्रतीतीला आला, शुक्तीवरती रजत प्रतीतीला आलं. म्हणजे उत्पत्तीचं पद्धत जी आहे ती सुद्धा काही आपली त्यांची सारखीच आहे. त्यात फक्त फरक काय माहिती आहे का? सत्ख्यातीवादी सर्पाला काय म्हणतो? सत्य म्हणतो. आणि आपण सर्पाला त्या ठिकाणी काय म्हणतो? मिथ्य म्हणतो. मग फरक काय? मंद अंधकारादी दोष याच्यात सारखेपणा आहेच आहे. उत्पन्न होण्याचा प्रकार हा पण सारखाच आहे. फक्त फरक आहे ते सर्पाला सत्य मानतात आणि आपण सर्पाला मिथ्या त्या ठिकाणी मानत असतो. मग एवढा दोन्हीच्या मतामध्ये फरक आहे ना. मग एवढा फरक आहे तर एवढा फरक तरी का ठेवावा? मग एवढा फरक ठेवण्यापेक्षा आपण काय करू? हा फरक त्या ठिकाणी काढून टाकू. मग काय करायचं की आता तुम्ही अनिर्वचन ख्यातीवाले आणि वेदांती आहात आणि समजदार त्या ठिकाणी आहात. ज्ञानी पुरुषाची लक्षणं आहेत की कुठं काहीतरी मान्य करावं. मग मान्य करायचं झालं तर मग आता हा सर्प तुम्ही मिथ्या मानता की नाही. मग त्या सर्पाला मिथ्या मानण्यापेक्षा सत्य मानल्याने काय आपल्याला कमीपणा येईल का? उलट आपल्याला मोठेपणा येईल का? की त्याने त्यांचं मत कमीत कमी मान्य केलं आहे का नाही. मग तुम्ही काय करा? सत्ख्यातीवाद्यांचं काय करा? मत त्या ठिकाणी मान्य करा. म्हणजे सर्पाला सत्य माना का मिथ्या माना? शिष्य काय सत्य म्हणतो? हा, सत्य माना. सत्य. तुम्ही फक्त सर्पाला सत्य माना, मिथ्या मात्र मानू नका, असं त्या ठिकाणी काय करतो शिष्य श्री गुरूंना विनंती करतो की अनिर्वचनीय ख्याती मानू नका. म्हणजेच तुम्ही सत्ख्यातीचं मत माना, सत्ख्याती मात्र माना, असं तो त्या ठिकाणी आग्रह करतो. आणि याच्यामध्ये समजा काही चुकत असेल, विसंगत होत असेल ऐका नाही, तरी कृपा करून मला ते सांगा ऐका नाही. तर आता आपण इथपर्यंत विचार करून आलो. आता पुढचा विचार पान नंबर 94 वरती आपण पहा. श्री गुरु हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धच आहे. आता मागे पण आपण पाहिलं का नाही, तो म्हणतो मला हे सत्ख्यातीवाद्याचं मत पटतं, पण वास्तविक पाहिलं तर सत्ख्यातीवाद्याचं मत तरी संगतवार आहे का? संगतवार मात्र नाही. कारण तुम्हाला शुक्तीवरती रजत जर प्रतीतीला आलं मग ते किती काळामध्ये टिकायला पाहिजे? किती काळामध्ये टिकायला? एक काळामध्ये किंवा 2 काळांमध्ये टिकलं पाहिजे का 3 काळामध्ये टिकलं पाहिजे? जर आपण सोनाराकडे गेलो आणि काहीतरी सोन्याचे दागिने बनवून आणले, चांदीचे दागिने बनवून आणले, सोन्याचे नाही चांदीचे दागिने बनवून आणले, तर चांदीचे दागिने आपले किती काळ टिकतात? भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ या काळात टिकतात की नाही? या काळामध्ये टिकतात. तसं शुक्तीवरती रजत प्रतीतीला आलं, चांदी प्रतीतीला आली, मग ती किती काळापर्यंत टिकायला पाहिजे? तिन्ही तिन्ही काळापर्यंत. काळामध्ये टिकायला पाहिजे. पण ती टिकते का? टिकत नाही. बरं तिला टिकवायचं जर म्हटलं, तिला घरी घेऊन येता येईल का? त्याचे दागिने बनवता येतील का? दागिने बनवता येत नाही. आता ही जी गोष्ट आहे हिच्यासाठी फार वादावाद करावा लागतो का? ही निर्विवादच आपल्याला लक्षात येऊन जाते. निर्विवादच आहे ना. तो काय म्हणतो की शुक्तीचं ज्ञान झालं की असणाऱ्या रजताच्या अवयवांचा ध्वंस होतो, म्हणून तुम्हाला ते मिथ्या आहे असं वाटतं. पण खरोखर पाहायला गेलं तर ते सत्य आहे का? खरं पाहायला गेलं तर ते सत्य नाही. ते मुळात कसे आहे त्या ठिकाणी मिथ्याचं आहे का नाही. म्हणजे त्याचा तिन्ही काळामध्ये काय आहे? अत्यंत अभाव आहे. याच्यासाठी फार चर्चा करायची काही गरज आहे का? काहीच चर्चा करायची गरज नाही. परंतु तरी शिष्याला असं वाटतं की मला बाकीची मतं विसंगत वाटतात, पण सत्ख्यातीवाद्याचं मत मला मात्र योग्य वाटतं, असं तो त्या ठिकाणी म्हणतो. पण श्री गुरु आता त्याला वेगळ्या अर्थाने अजून सांगण्याचा प्रयत्न करतात. खाली पहा. श्री गुरु हे शिष्य सत्ख्याती ही अनुभवाच्या विरुद्धच आहे. विरुद्ध आहे म्हणजे अत्यंत विरुद्ध आहे. कसे ते पहा. कशा प्रकारे आहे ते पण सांगतो. ज्या क्षणी शुक्तीच्या ठिकाणी रजत भ्रम होतो. आता ज्या क्षणाला ज्या वेळेला आपण शुक्तीवरती रजत पाहतो, कधी पाहतो? तर मंद अंधकारादी दोष असेल तर दिसेल का तिथं शुक्तीवरती रजत? मंद अंधकारादी दोष असेल तर शुक्तीवर रजत दिसेल का आपल्याला? नाही. मग कधी दिसेल? दुपारच्या वेळेस. दुपारच्या वेळेस रखरखत ऊन असेल ना, तर त्यावेळेस आपल्याला शुक्तीवरती रजत दिसतं. तेव्हाच दिसतं का नाही आपल्याला? अमावस्येच्या रात्री दिसेल का?
अमावस्येच्या रात्री मात्र दिसत नाही. मंद अंधकाराचे दोष असेल तर दिसत नाही. मग कधी दिसतं आपल्याला ते? असं रखरख ऊन असलं म्हणजेच त्यामध्ये चमचम, त्या ठिकाणी शुक्तीवरती रजत भ्रम होत असतो आपल्याला. त्या क्षणी सत्य रजताची तेथे उत्पत्ती होते असे सत्ख्यातीवाद्याचे मत आहे. मग त्याच वेळेला काय होतं की त्या शुक्तीवरती चांदी त्या ठिकाणी उत्पन्न होत असते असं सत्ख्यातीवाद्याचं मत आहे. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी अग्निसंयोग झाला, आता तो काय म्हणतो की शुक्ती देशात म्हणजे शुक्ती ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी रजत येणं तुम्हाला खरोखर त्या ठिकाणी प्रतीतीला येतो. आणि त्याच वेळेला समजा काही जर झालं तिथं समजा कुठं शुक्ती म्हणजे वाळवंट आहे, वाळवंटाच्या कडेला कुठंतरी समजा प्रेत वगैरे जाळायचं आहे, आग्नेयदाग त्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. बरं, मग त्या ठिकाणी समजा शुक्ती वगैरे शिंपलं वगैरे त्या ठिकाणी पडलं असेल आणि त्या आग्नेचा संबंध त्या शिंपल्याचीच कदाचित आलाच आहे का नाही, कदाचित आला कोणीतरी त्या ठिकाणी आग्ने वगैरे पेटवलं समजा, असं लक्षात घ्या. आणि मग काय होईल तर त्या ठिकाणी शुक्ती समजा पेटलीच आहे का नाही, शिंपलं समजा पेटलं तर पेटून त्याची काय होईल बरं, त्याची त्या ठिकाणी राख होईल का नाही, त्याची त्या ठिकाणी राख होईल. मग आता शिंपलं जर पेटलं त्याची जर राख झाली तर त्या असणाऱ्या चांदीची राख होईल का? असा कोणाला अनुभव आहे का? शुक्ती पेटू शकते. शुक्ती म्हणजे पूर्वी असं आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं की त्याची ना त्याचं भस्म म्हणजे शुक्ती भस्म, रजत भस्म हे पूर्वी असायचे आहे का नाही. परंतु मला असं म्हणायचं आहे का भस्म म्हणजे राख, समजा शुक्ती पेटली तर त्याच्यावरलं चांदी पेटू शकते का? चांदी नाही ना पेटायला पाहिजे. चांदी पेटल का त्याच्यावरली? नाही. चांदी मात्र पेटत नाही, आहे का नाही. हा आपल्याला अनुभव आहे का नाही, हा आपल्याला अनुभव त्या ठिकाणी आहे. बघा आता, किंवा एखाद्या प्रेताला जाळल्याच्या नंतर त्याच्या अंगावरले दागिने तसेच राहतात की नाही, एवढा अग्नी असून सुद्धा ते पेटतात का? ते मात्र कधी पेटत नाही. हा अनुभव आपल्याला आहे का नाही, हा अनुभव आपल्याला आहे. बघा आता, आपले जेव्हा शुक्ती अलंकार हा नाही नाही आपण पण समजा जर चांदीचे अलंकार उजळून घ्यायचे म्हटलं तर ते जाळूनच हे करतात ना असं. हा, पण मग जाळताना ते पेटतात का? नाही नाही मग मला तेच सांगायचे बाबा उजळलं जातं उलट अजून जास्त. उजळलं जातं ही गोष्ट मान्य आहे. हो. पण हा. मला असं म्हणतात त्या समजा त्याच्यामध्ये ती विरघळत नाही किंवा त्याचं भस्म नाही होत असं. हा, पहिली गोष्ट असा आग्नी घ्यायचा आणि त्याला डायरेक्ट लावायचं, जळेल का ते? नाही चालत. आपण चुलीमध्ये लाकडं वगैरे किंवा त्याच्यात एखादी शुक्ती शिंपले येऊन पडलं तर ते जळू शकतं त्या ठिकाणी, त्याचं भस्म होऊ शकतो, ऐक नाही. पण चांदी हा काय मुळात धातू आहे, तर धातूचा लगेच भस्म होणं शक्य आहे का? धातूचं भस्म होणं शक्य नाही. जेव्हा शुक्ती देशात सत्य रजताची प्रतीती असते तेव्हा जर शुक्तीशी आग्नेसंयोग झाला, त्या शुक्तीला म्हणजे त्या शिंपल्यावरती आग्नेचा संयोग म्हणजे आग्नेचा संबंध समजा झाला तर उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होते. शुक्ती नष्ट होते का नाही, म्हणजे शुक्तीचा आकार त्या ठिकाणी नष्ट होऊन काय होते, त्याची राख होते म्हणजे त्याचा भस्म त्या ठिकाणी निर्माण होतात. तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही. तेव्हा शुक्तीची निवृत्ती झाली पण आता त्याच्यावरती रजत आहे, त्या रजताची निवृत्ती होईल का? रजताची निवृत्ती मात्र होऊ शकत नाही, कारण त्याच्यासाठी काहीतरी साधन पाहिजे. काय साधन पाहिजे? जसं शुक्तीला जाळायला काही सहज शुक्ती जळू शकते, पण रजत हे काय आहे, धातू आहे, पण त्याची धातूची जाळून अशा पद्धतीची निवृत्ती कधी होईल का? काही यांनी रजत त्या ठिकाणी जाळलं, चांदी त्या ठिकाणी जाळली आणि जाळून मात्र ते आता धूर झाला, ती राख झाली, ते नष्ट झालं, असं काही कोणाला अनुभव आहे का? असा काही कोणाला अनुभव नसतो. उत्तर क्षणामध्ये शुक्तीचा नाश आणि भस्माची उत्पत्ती होईल तेव्हा रजताच्या निवृत्तीस तर काही साधन नाही. म्हणून त्या शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेले रजत सापडले पाहिजे, बरोबर का नाही. मग आता तुम्ही म्हणले शुक्तीवरती रजत आहेच आहे का नाही, फक्त शुक्तीचं ज्ञान झालं की रजताच्या अवयवांचा काय होत असतं बरं? शुक्तीचं ज्ञान झालं तुम्हाला तर रजताच्या अवयवांचा काय होतो? बाद म्हणजे ध्वंस होतो.
काय होतो, नाश त्या ठिकाणी होत असतो. असा मुद्दा उपस्थित झालाय की नाही? बर, आता शुक्ती जर समजा जाळून टाकली, तिची राख झाली, तिचा भस्म झाला, बरोबर आहे की नाही? आता शुक्तीचं ज्ञान व्हायला काही कारण आहे का? शुक्तीचं ज्ञान व्हायला काही कारण आहे का? आता काही कारण नाही राहिलं. मग आता तुम्ही चांदी तुमच्या आहे तशीच राहायला पाहिजे ना, रजत तुमचं आहे तसंच राहिलं पाहिजे ना, आहे का नाही? कारण आता तुम्हाला शुक्तीचं ज्ञान मात्र होत नाही, शुक्ती जळून गेली, मग तिथली चांदी कुठे गेली? तिथली चांदी, तिथलं रजत आहे तसं राहिलं पाहिजे ना, ते राहतं का तसं? तसं मात्र राहत नाही. मग शुक्तीच्या भस्मात सत्य उत्पन्न झालेलं रजत ते आपल्याला त्याच्यामध्ये कुठं, त्या शुक्तीच्या म्हणजे शिंपल्याच्या राखेत म्हणजे भस्मामध्ये आपल्याला ही चांदी काय काय झाली पाहिजे, सापडली त्या ठिकाणी पाहिजे. ते तर सापडत नाही. असे जर मानले की पाहता अग्निसंबंधाने शुक्तीप्रमाणे रजताचे भस्म झाले. आता तो जर म्हणेल बाबा अहो काय झालं की तुम्ही शुक्ती जाळली की नाही, शुक्ती जाळल्याबरोबर त्याच्यावरती रजत होतं, ते सुद्धा काय केलं, त्या शुक्तीबरोबर जळून गेलं. हाय का कोणाला असा अनुभव की शुक्तीबरोबर रजत म्हणजे चांदी पण जळून गेली? अहो चांदीला जर आपल्याला वितळायचं असेल, लक्षात घ्या, बरोबर की नाही, तर त्याला गंधक वगैरे लागतात. गंधक वाचून चांदी त्या ठिकाणी हे होते का, वितळते का? होत नाही, आहे का नाही? असा नियम असतो त्याच्यामध्ये. तर पहा, अग्निसंबंधाने शुक्तीप्रमाणे रजताचे भस्म झाले म्हणून रजत सापडत नाही असं म्हणेल, तर हे म्हणणे मात्र त्याचं कोणाचं हे म्हणणं त्याचे म्हणजे कोणाचे? हा, म्हणजे मग तुम्ही सावध होऊन ऐकता, हे लक्षात येतं, ठीक आहे ना? तर हे म्हणणे बरोबर नाही, कारण रजत हा धातू आहे, त्याचे गंधकादिका वाचून केवळ अग्निसंयोगाने भस्म होणार नाही. पूर्वी म्हणजे भस्म करायचे, चांदीचं पण भस्म करायचं आणि शुक्तीचं पण भस्म त्या ठिकाणी करायचं. पण करायचं जर झालं तर त्याला चांदी हा काय धातू आहे, ऐक नाही, आणि चांदी नावाच्या धातूचं जर भस्मामध्ये जर परिवर्तन जर करायचं असेल तर त्याला कशाची आवश्यकता आहे, तर गंधकादिकाची आवश्यकता त्या ठिकाणी आहे का नाही? गंधक जर नसेल तर मात्र त्याची निवृत्ती होऊ शकत नाही. ही याची असं प्रश्न आहे ना, ओंकार महाराज गेले का परत? हाय, चालू आहे प्रश्न काढायचं काम. चालू आहे का? ते व्हिडिओ नसल्यामुळे मला असं वाटतं बाजूला गेले का. चालू आहे, त्याला काय झालं व्हिडिओला? बरं, नाही नाही, आता हे आता आपल्याकडे ना हे होतं ना रेकॉर्डिंग, तुम्ही पाहायचं त्याच्यामध्ये, तुमचा व्हिडिओ बंदच असतो त्याच्यामध्ये. आता इथं तुमचा बंद मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. दुसऱ्या मोबाईल जोडले. नाही नाही, असू दे, आता दुसरं आता झालं चालू ते काय. आता बघा बरं माझा, आता हा बंद झाला का माझा? झाला बंद ना आता? आता मग कसं काय होतं काय असू दुसऱ्या मोबाईल वरून जोडित नाही, राहू दे. आता आता काय करा, हे प्रश्न आहे ना बरोबर तिथे काढून घ्या सगळे, ठीक आहे ना? म्हणजे मग आपल्याला याच्यामध्ये ना विसंगती का झाली हे आपल्याला काय होईल, लक्षामध्ये येईल. शिवाय एकाच रजू, आता हा मुद्दा एक लक्षात आला का, की शुक्ती आहे, त्या शुक्तीचं भस्म जर करायचं म्हणलं तर त्याला गंधकादिकाची आवश्यकता पडत नाही. पण जर रजताचं जर त्या ठिकाणी भस्म वगैरे आपल्याला करायचं जर झालं तर ते भस्म करायचं म्हणजे कशाने भस्म होईल, की गंधकादिक त्या ठिकाणी आवश्यक आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून आपल्याला शुक्तीवरती रजत भासलं किंवा ते रजत सत्य आहे असं आपल्याला म्हणता येईल का, तर त्या ठिकाणी रजत मात्र असणं संभवनीय नाहीच, आहे का नाही? म्हणून याकरता भ्रमस्थली शुक्ती दशात सत्य रजत उत्पन्न होते हे म्हणणे मात्र बरोबर नाही. शिवाय पाहता एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प कोणास माळ, आता हा एक अनुभव आला की नाही आपल्याला, की शुक्ती जर जळाली तर रजत मात्र जळत नाही, कारण रजत जळण्याकरता आपल्याला कशाची आवश्यकता आहे, गंधकादिकाची आवश्यकता आहे, बरोबर आहे की नाही? मग याच्यामध्ये काय लक्षात आलं, की शुक्तीच्या रजताचा आपलं शिंपल्याचं रजताच्या अवयवांचा नाश झाला, भस्म झालं, तर आपलं शुक्तीच्या अवयवांचा किंवा शुक्तीचा भस्म झाला तर तरी पण रजताचं मात्र भस्म होऊ शकत नाही. हे सुद्धा एक आपल्याला अनुभव आला. दुसरं एक अनुभव त्या ठिकाणी सांगतात की पहा, शिवाय एकाच रज्जू देशामध्ये कोणास सर्प कोणास माळ कोणास दंड कोणास भूरेषा कोणास जलरेषा
अशा रीतीने 10 पुरुषात जेव्हा 10 पदार्थांचा भ्रम होतो, पुरुष किती निघाले? 5 निघाले, ऐक नाही. आपण 5 निघाले म्हणण्यापेक्षा किती पुरुष धरू? 10 धरू. कोणी म्हणलं 20 पुरुष निघाले, कोणी म्हणे 100 पुरुष निघाले. आता प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न असतील का नाही? आता रज्जूवरती त्यांना सर्प भ्रमच झाला पाहिजे असा नियम आहे का? फुलाच्या माळीचा भ्रम होऊ शकतो, जलरेषाचा आहे का नाही भ्रम होऊ शकतो. पुढं दुबंगली असेल तर त्या भूरेषाचा सुद्धा आपल्याला भ्रम होऊ शकतो. अनेकांना अनेक प्रकारचा भ्रम त्या ठिकाणी होऊ शकतो, ऐक नाही. कुठं होऊ शकतो हा भ्रम बरं? 10 पुरुषांना 10 प्रकारचा भ्रम कुठं होऊ शकतो? रज्जू देशात. छत आणि शुक्तीवर होईल का आपलं? हा शुक्तीवर होईल का? शिंपल्यावरती काय? शिंपल्यावरती एकच भ्रम होईल बुवा झाला तर शिंपल्यावर एकच आ शिंपल्यावर एकाच प्रकारचा होतो, रज्जूवर अनेक प्रकारचा. किंवा त्याच्या सापेक्ष काही तुम्ही नवीन तयार केले असेल तर तसेच भ्रम होतील. पण रज्जूवर मात्र अनेक प्रकारचे भ्रम आपल्याला होऊ शकतात. म्हणजे एक दुसरं उदाहरण, शुक्तीवरती रजत, ऐक नाही, शुक्तीवरती रजत आणि रज्जूवरती सर्प अशी 2 उदाहरणं या ठिकाणी आलेली आहेत. तर कोणास सर्प, कोणास माळ, कोणास दंड, कोणास भूरेषा, कोणास जलधारा, अशा रीतीने 10 पुरुषास जेव्हा 10 पदार्थाचा भ्रम होतो तेव्हा इतक्या सत्य पदार्थांचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. आता रज्जू किती बरं तिथं? रज्जू तू काहीतरी मर्यादित आहे का नाही? बरं त्याच्याला कोणाला काय काय भासलं म्हणे इथं जलरेषा गेली, ऐक नाही. म्हणजे इथं जलरेषा म्हणजे त्याने ती रज्जू काय व्हायला पाहिजे? वल्ली व्हायला पाहिजे ना. बरं जाऊ द्या, वल्ली नाही झाली. 10 पुरुषांना 10 प्रकारचे भ्रम झाले. आता काहींचे हलके असतील, काहींचे जड असेल, त्यामध्ये रज्जू असे दाबले जायला पाहिजे का नाही? दाबले जायला पाहिजे, वल्ली व्हायला पाहिजे. त्या असणाऱ्या सुंबाच्या दोरीला सुगंध पण यायला पाहिजे. ते विषारी पण व्हायला पाहिजे का नाही? सर्प जर विषारी असेल तर रज्जू सुद्धा विषारी व्हायला पाहिजेच का नाही? पाणी त्या ठिकाणी पाहतो का नाही, ते द्रव्यमय आहे, ओलं व्हायला पाहिजे का नाही? मग शुक्ती अशी ओली व्हायला पाहिजे. कधी होते का वल्ली? कधीच होत नाही. बरं पहा, मग वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आता बघा, आता ह्या ठिकाणी हे कोण म्हणतं की आता हे सगळ्यांच्या मताप्रमाणे हे 5 पुरुष 10 पुरुष अशा पद्धतीनं तिथून गेले आणि त्या रज्जूवरती त्यांना अशा पद्धतीचे काय झाले, इतके अनंत प्रकारचे त्यांना त्या रज्जू देशामध्ये भ्रम झाले. परंतु तेव्हा इतक्या सत्य पदार्थाचे अवयव लहानशा रज्जू देशामध्ये राहणे संभवनीय नाही. आता हे याच्यासाठी फार आपल्याला विचार करावा लागतं का हे स्वाभाविकपणे आपल्या सहज लक्षात येऊन जातं. तर स्वाभाविकपणे आपल्याला सहज लक्षामध्ये हे काय होतं, येऊन त्या ठिकाणी जात असतं. बरं, आता वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ. आता वेदांत मत घेतलं, आता हे कोणाचं घेतलं होतं आतापर्यंत? सत्ख्यातीवाद्याचं घेतलं. कुठं आता हे संगतवार तरी लागतं का? कुठंच मात्र संगतवार लागत नाही. पण आता अनिर्वचनीय ख्यातीचा विचार केला तर हे संगतवार लागू शकतं की नाही? अनिर्वचनीय ख्यातीचा जर विचार केला तर याची संगती लागते. पण सत्ख्यातीवाद्याचा जर विचार केला तर याची संगती लागेल का? 10 पदार्थ मानायचे कसे काय नक्की त्या ठिकाणी? मानता येतील का? मानता येणार नाही. आणि अनिर्वचनीय ख्यातीचा जर विचार केला तर तुम्ही 10 पदार्थ म्हणू नका, 100 पदार्थ म्हणू नका, शेकडो पदार्थ घ्या. किती घ्या? गणित नाही जी दातारा, तुम्हाला काय भासन तेवढं घे वाटलं तर. ते सगळं त्या ठिकाणी काय प्रतीतला येऊ शकतं आणि ते जागा अडू शकतात का? त्याचं वजन, त्याचा भार त्या ठिकाणी होऊ शकतो का? होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण आपण पदार्थ सत्य मानतो का मिथ्या मानतो? अनिर्वचनीय ख्याती मिथ्या पदार्थ मानतो. बरं, मिथ्या पदार्थाचं काय वजन होतं का? सांगा बरं. वजन वगैरे भार वगैरे होतं काय? मिथ्या पदार्थ असतो तो भार वगैरे करत नाही. बरं, तो मिथ्या पदार्थ किती जागा अडू शकतो? डोंगर समजा, ऐक नाही, स्वप्नामध्ये आला, ऐक नाही, स्वप्न पडतं का नाही आपल्याला? समजा डोंगर आला, बरं डोंगर आले म्हणण्यापेक्षा मोठमोठे पर्वत आले, ऐक नाही, आणि हा झोपलाय कशामध्ये? खोलीमध्ये झोपलाय, ठीक आहे ना? खोली केवढी? एवढी, ऐक नाही. बरं, त्या खोलीमध्ये झोपलाय आणि त्याला झोप लागली, स्वप्न पडलं. स्वप्न कोणत्या नाडीमध्ये पडतं? तर असणारी पुरीतत नाडी किंवा थिता नाडी, ऐक नाही,
त्या नाडीमध्ये स्वप्न पडतं. ही नाडी केवढी बरं? ही नाडी कंठगत नाडी सांगितली. कंठात असणारी ही नाडी, गळ्याच्या कंठात नाडी असते. किती हिचं परिमाण? हिचं परिमाण विचारात घ्यायचं गेलं तर केसाचा 100वा भाग इतकी सूक्ष्म असणारी काय नाडी आहे. कशाने तुम्हाला याचा शोध घ्यायचा तर घेता येऊ शकतो आहे की नाही आपल्याला. म्हणजे कोणी घेतला असेल तर तो घेतला असेल, पण आपल्याला काही माहीत नाही. पण ग्रंथकाराने सांगितलंय की अशी केसाचा 100वा भाग, म्हणजे केसाचा 100वा भाग म्हणजे केवढा भाग हो? म्हणजे इतकं लांब केस आहे की नाही, 1 मीटर, 1 फूट, अर्धा फूट आहे की नाही, त्याचे 100 तुकडे करायचे. असं नाही सांगितले त्यांनी, उभे तुकडे करायचे. 100 केसाचे उभे तुकडे करायचे, 90 बाजूला करायचे, आणि एक शिल्लक राहील ना, तेवढा इतका जो सूक्ष्म आहे, आता तो डोळ्याला पण दिसत नाही, कशात पाहता येतो तो पाहता येतो. तेवढा जो तुकडा आहे का नाही, तोच केसाचा काय 100वा भाग. आणि एवढी असणारी छोटी लहान पुरीतत नाडी किंवा थिता नाडी असं त्याला म्हटलं जातं. आणि त्या कंठगत असणाऱ्या पुरीतत नाडीमध्ये काय होतं, स्वप्न पडतं. अहो आता ती डोळ्याला नीटनेटकी नाडी दिसत नाही, आणि त्याच्यामध्ये एवढाले पर्वत, नदी, नाल्या, डोंगर, हत्ती ऐक नाही, हे सगळं कसं काय मावतं बरं? मावायला पाहिजे का? आता तुमच्या रोजचं सोडूनच द्या वगड्या, पण आमच्या पुरीतत नाडीचंच घ्या, त्याच्यामध्ये एवढं मावायला पाहिजे का? तरी पण कसं काय मावतं बरं? सत्य असेल तर मावलं असतं का त्याच्यामध्ये? सांगा बरं. त्या नाडीमध्ये हे पदार्थ जर सत्य असले तर मावले असते का? मावले नसते माऊली. आणि मावले तर नसते. पण त्या एवढ्या सगळ्या वजनाने त्याचं काय झालं असतं? पण ती नाडी तरी राहिली असते का? गळाच फुटून गेला असता आतापर्यंत? गळा सुद्धा राहिला नसता आहे का नाही आपला. नाडीचं तर कधीच काम झालं असतं, पण गळा नसता राहिला, आणि तो पाहिला सुद्धा नसता राहिला. मग स्वप्न पाहताना आपण कशी पाहिली पाहिजे इथून पुढं? जर सत्ख्यातीवाद्याचा जर विचार केला तर स्वप्न अशी लहान लहान पाहिली पाहिजे. मोठ्याले स्वप्न कधी पाहिलीच नाही पाहिजे. मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचंय ऐक नाही, अशी जर स्वप्न पाहिले तर काय होईल? ती नाडी फाटून जाईल आहे का नाही. अशी मोठ्याले स्वप्न मात्र पाहिजे नाही. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की सत्ख्यातीवाद्याचं मत संगतवार कुठं लागतं का तुम्हाला? आणि तो म्हणतो स्वप्न पडलं, स्वप्नामध्ये चुकीचं वागलं तर जागा व्हायचं, लगेच प्रायश्चित्त घ्यायचं. कसं काय प्रायश्चित्त घ्यायचं? पदार्थ आधी सत्य असले पाहिजे ना, व्यवहार तर सत्य झालं पाहिजे ना, मग प्रायश्चित्त आपल्याला घेता येत आहे का नाही. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळीच अडवली जात नाही. आता आमच्या अनिर्वचनीय ख्यातीमध्ये काय म्हणतो आम्ही की हे सगळे पदार्थ आहे. तर हे सगळे पदार्थ काय होतात? अविद्येपासून उत्पन्न होतात. पण कसे उत्पन्न होतात? अनिर्वचनीय, म्हणजे सत्य नाही, असत्य पण नाही. हे स्वतःहून विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या उत्पन्न होत असतात. म्हणून ते व्यावहारिक. आता रज्जू त्या ठिकाणी प्रातिभाषिक आहे का व्यावहारिक आहे बरं? रज्जू जी आहे तिला काय म्हणायला पाहिजे? कोणत्या सत्तेतली म्हटलं पाहिजे? व्यावहारिक रज्जू आहे का नाही. आणि त्याच्यावरती हे बाकीच्या शेकडो पदार्थ उत्पन्न झाले, ते व्यावहारिक म्हणता येईल का ते प्रातिभाषिक म्हणावं लागतील? प्रातिभाषिक म्हणजे प्रातिभाषिक असतं ते पदार्थ सगळे. मी किती म्हणतो, 10 म्हणण्यापेक्षा शेकडो पदार्थ उत्पन्न झाले तर ते व्यावहारिक रज्जूची जागा अडवतील का? एवढी व्यावहारिक रज्जू जागा अडवणार नाही. आणि त्या पदार्थाने जागा तर अडवली जात नाही, पण त्याचं वजन किंवा भार होईल का त्या रज्जूला? रज्जूला भार होणार नाही. कोणत्या मतानुसार बरं? सत्ख्यातीवाद्याचं का अनिर्वचनीय? म्हणजेच कोणतं? वेदांत मत आहे ना. वेदांत मतात तर दंडादी शेकडो पदार्थ अविद्येपासून अनिर्वचनीय उत्पन्न होतात, म्हणून व्यावहारिक रज्जूची जागा मुळेच अडवली जात नाही. स्वप्नामध्ये शरीराच्या आत नद्या, पर्वत आदी शेकडो पदार्थ अनिर्वचनीय उत्पन्न होतात. आताच उदाहरण देऊन झालं. पण त्यात जागा नाही असे मात्र होत नाही. ते कधी जागा झालीच नाही ऐक नाही, असं कधी होतं का? असं मात्र कधी झालेलं नाही. नाही तर आपण लगेच उठून म्हटलं असतो आता हे स्वप्न पाहून चालणार नाही, कारण आता एवढे पदार्थ पाहिले, आता आतमध्ये मात्र जागा राहिली नाही, आता उठा असं म्हणतो का कधी? का पावच वाटतं आपल्याला? पावच वाटतं आपल्याला.
पण त्या जागा नाही असे होत नाही, किंवा त्यांचे ओझे होत नाही, किंवा ते फार आता बरेच पदार्थ पाहिले म्हणून नाडीला आता जरा ताण पडला, ओझं झालं, असं कधी होतं का? असे मात्र कधी होत नाही. ही अडचण निवृत्त होण्यासाठी सत्ख्यातीवादी रजेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा आडवीत नाही व त्यास वजनही नसेल असे म्हणेल. बरं का, आता जरा थोडा सत्ख्यातीवादी काय करेल, थोडासा असा त्या ठिकाणी म्हणू शकेल, आहे का नाही? काय म्हणाल तो सत्ख्यातीवादी? तर सत्ख्यातीवादी बघा असं म्हणेल, तुम्ही सगळे लक्ष द्या बरं का, खाली ग्रंथामध्ये पहा. मग सत्ख्यातीवादी काय करतो माहिती का? हो हो हो, तुम्ही म्हणता ना, हो हो तसंच तसंच तसंच, आहे का नाही? आणि कोणाचं म्हणतो? अनिर्वचनीय ख्यातीवाद्यांना म्हणतो हो हो तसंच तसंच तसंच. अरे तसंच तसंच म्हटल्याच्या नंतर तू आपलं मत मान्य करतो का दुसऱ्याचं मत मान्य करतो? तर दुसऱ्याचं मत मान्य केल्यासारखं होईल. मग तुझ्या मताला काही महत्त्व राहील का? महत्त्व राहणार नाही. तर कसं म्हणतात खाली पहा. तर ही अडचण निवृत्त होण्यासाठी सत्ख्यातीवादी रजेच्या ठिकाणी उत्पन्न होणारे पदार्थ जागा आडवीत नाही, आहे का नाही? असं त्या ठिकाणी म्हणतील. कोण? सत्ख्यातीवादी, बरं का. व त्यास वजनही नसते. आणि काय म्हणाल? हो हो, त्याला काही कोणत्या प्रकारचं वजन नसतं, ते काही कोणत्याच प्रकारची जागा मात्र आडवत नाही असे म्हणेल, तर त्या दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फळ होईल. मग ते दंड, आहे का नाही? कुठं दंड? दंड कुठं मानायचं बरं? रजेवर ते दंड वगैरे, सर्प वगैरे, आहे का नाही? मग हे सत्य म्हणावं लागेल का यांना? हे मात्र सत्य ठरणार नाही. आणि कसे? निष्फल. म्हणून दंडाधिकांना सत्य म्हणणे विरुद्ध आणि निष्फल होईल. हे त्याच्या सापेक्ष म्हणता येईल का? बरोबर म्हणता येईल का? हे मात्र बरोबर म्हणता येणार नाही. उलट काय झाले? हे विरुद्ध झाले, एकमेकाचे काय झाले? विरुद्ध झाले. आणि हे मत तुमचं काय होईल? पूर्णपणे निष्फल होईल. कोणाचं मत निष्फल होईल बरं हे असं जर मांडलं त्याला तर? सत्ख्यातीवाद्याचं मत विरुद्ध होईल आणि निष्फल होईल. आता हे त्याचं मत विरुद्ध कसं करायचं, निष्फल कसं करायचं? विरुद्ध मात्र करता येणार नाही, निष्फल मात्र करता येणार नाही. आणि जर केलं तर मग कोणतं मत बरोबर झालं? अनिर्वचनीय ख्यात्याचं मत बरोबर झालं. आणि सत्ख्यातीवाद्याचं मत काय झालं? निष्फल झालं. जर असं त्याला तो अनुमोदन देईल. कोणाला अनुमोदन देईल? अनिर्वचनीय ख्यातीवाद्यांना जर तो अनुमोदन देईल, कोण? सत्ख्यातीवादी, आहे का नाही? तर त्याचं मत काय होईल? विरुद्ध आणि निष्फल. त्याला कोणत्या प्रकारचं फल राहणार नाही. आणि दंडाधिकाची प्रतीती मात्र होते, त्याच्यापासून दुसरे कार्य होत नाही. आता दंडाधिक, आहे का नाही, हे प्रतीती होते का नाही? काठी वगैरे, आहे का नाही? आणि आता आपल्याला समजा चला काहीतरी गुरं जनावरं आपल्याला सांभाळायची, मग आपल्याला काठीची गरज पडते का नाही? मग काय केलं? आता इकडे तिकडे काठी घेण्यापेक्षा आपण काय करू? इथं ही काठी हीच घेऊन जाऊ, आहे का नाही? होईल का कोणतं व्यावहारिक कार्य त्या काठीनं? त्या दंडाने काही व्यावहारिक कार्य होणं शक्य नाही. आणि दंडाधिकाची प्रतीती मात्र होते, पण त्याच्यापासून दुसरे कोणतेही कार्य होत नाही, आहे का नाही? झालं असतं कार्य जर त्या सत्ख्यातीवाद्याचं मत जर तुम्ही म्हणाल तसं जर झालं असतं, तर मग आपण काय केलं असतं? गारुडी का नाही गारुडी, त्याला इकडे तिकडे सर्प शोधावा लागला नसता. मंद अंधकारात दोष पाहिला, त्याच्यावरती सर्प प्रतिदा. कारण संस्कार तर आहेच ना मुळात त्याच्या ठिकाणी. फक्त काय करायचंय? संस्कार आहे ना, फक्त उचलायचा सर्प आणि टोकरीमध्ये भरायचा आणि बाजारामध्ये जाऊन खेळ करायचा. कोणाला काठी पाहिजे असेल तर तो संस्कार घ्यायचा, ती काठी काठी तिथून उचलायची, घेऊन जायची. कोणाला आता हार तुरे वगैरे पाहिजे असेल तर फक्त भावना करायची आणि ते घेऊन जायचं त्या ठिकाणी, आहे का नाही? असं झालं असतं. परंतु कोणतं व्यावहारिक कार्य होतं का? कोणतंच मात्र व्यावहारिक कार्य होत नाही. व्यावहारिक कार्य जर झालंच असतं, मग अनिर्वचनीय ख्याती बरोबर आहे का सत्ख्याती बरोबर आहे असं म्हणता आलं असतं. जर मग आपण मान्य केली असती. पण तो कोणतं व्यावहारिक कार्य होतं का? व्यावहारिक कार्य होत नाही. बरं तिथं काय कोणती जागा आडली जाते का? कोणती जागा पण आडली जात नाही. बरं त्याचा काही भार होतो का? कोणत्या प्रकारचा भार होत नाही. इतकं मग काय होतं? विरुद्ध त्या ठिकाणी विचार येतात. त्याच्यापासून दुसरे कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही असे म्हणेल, तर, आहे का नाही, तो पण असं म्हणू लागेल तर काय होईल? तर अनिर्वचनीय ख्यातीचेच मत सिद्ध झाले, किंवा अनिर्वचनीय ख्यातीचंच मत तर सिद्ध झालंच झालं, पण त्याने सुद्धा मानल्यासारखं काय होईल? अशा पद्धतीनं होऊ शकतं. शिवाय आणखीन प्रबळ दोष असा येतो. आता याच्यापेक्षा आणखीन प्रबळ दोष सांगतात. थोडं खाली लक्ष द्या. आज आपण हा परिचय संपून घेऊ वाटलं तर.
भ्रमस्थळी दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले. भ्रमस्थळी ऐक नाही, शुक्तीवरती रजत, ऐक नाही, शुक्तीवरती काय रजत, आणि स्थानवरती पुरुष, मरुभूमीत मृगजळ, ठीक आहे, आणि अजून काय सुंबाच्या दोरीवरती सर्प, आहे का नाही. तर किती होतं माहिती आहे का? हां, 4-5 आपल्याला दृष्टांत माहिती आहे त्याच्यातले. शिवाय आणखीन प्रबळ दोष असा येतो की भ्रमस्थळी दिसणारा पदार्थ सत्य असतो असे मानले. भ्रमस्थळी म्हणजे शुक्तीवरती रजत, स्थानवरती पुरुष, हे जर सगळे पदार्थ सत्य आहे असे जर मानले तर काय होईल, मृगजळाने जमीन ओली झाली पाहिजे, बरोबर आहे की नाही. ते दूर अशा प्रकारचं काय आपल्याला मृगजळ दिसतं, आणि आपल्याला दिसतं म्हणजे ते ज्या अर्थी तो पदार्थ दिसतो त्या अर्थी तो सत्य मानलाच पाहिजे का नाही. किती काळ मानला पाहिजे? तिन्ही काळात मानला पाहिजे का एका काळातच मानला पाहिजे? तिन्ही काळात. मृगजळाला किती काळामध्ये मानलं पाहिजे सत्य? मृगजळ जे आहे ते किती काळात सत्य मानलं पाहिजे? भूतकाळात, भविष्यकाळात, वर्तमान काळात. तिन्ही काळात. अहो एकाच काळात माना ना, वर्तमान काळात. तुम्हाला असं ऊन रखरख करतंय का नाही, मुखर भूमी का नाही, सूर्य आत तळपतो चांगला, मग त्या काळामध्ये तुम्हाला हे मृगजळ प्रतीतीला येतं का नाही? प्रतीतीला येतं. बरं, प्रतीतीला आलेला पदार्थ नेहमीच सत्य असतो का? नाही. बरं, सत्य जर असतो असं जर म्हटलं तर आता दुष्काळीच आहे ना आपल्याला. मग ह्या दुष्काळामध्ये आपण साळी केळी नसते केल्या का? आपण केळीला पाणी नसतं भरलं का? भात नसता उगवला का? आपण सगळे पिकं घेतली नसते का? सगळी पिकं त्याच्यावरती घेतली असते. जाऊ दे पिकं नाही घ्यायची, पण उन्हाळ्याचे दिवस आहे, जमीन अशी खाली तापते का नाही, मग ही जमीन तापली नसती कमीत कमी, कशी जमीन राहिली असती? ओली राहिली असती जमीन. राहते का जमीन ओली? पदार्थ जर सत्य मानायचं जर झालं, सत्ख्यातीवाद्याचं मत म्हणतो ना, मला उचित वाटतं, तुम्ही त्याचं मत सत्य मानायला काय हरकत आहे असं तुम्ही म्हणता. अनुभव सांगा ना, मृगजळाने जमीन ओली व्हायला पाहिजे. कधी ओली होते का जमीन? कधी जमीन मात्र ओली होत नाही. बघा, मग मृगजळाने जमीन ओली झाली पाहिजे, मग दुष्काळ केव्हाही पडला नाही, आहे की नाही. मग दुष्काळ केव्हा पडणार नाही? दुष्काळ कधी पडला असता का आपल्याकडं? आणि दुष्काळाचं नाव तरी कोणाला आठवलं असतं का आतापर्यंत? हा बाबा, अमुक अमुक जागी दुष्काळ आहे, ऐका नाही. तर असं कधी विदर्भात, मराठवाडा या भागामध्ये फार दुष्काळ आहे असं कधी दुष्काळ नाव हा शब्द सुद्धा कुठेही लिहिण्यात आला नसता, ऐका नाही. कारण ज्या अर्थी प्रकाश आहे त्या अर्थी अंधार आहे, ऐका नाही, असं होतं की नाही. तर ह्या ठिकाणी नेहमी पाऊसच असता, नेहमी जमीन ओलीच असते, तर काय झालं असतं? दुष्काळ नावाची गोष्ट मात्र कधी राहिली नसती. मग दुष्काळ केव्हाही पडणार नाही. किंवा स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर लाल भडक रंगाच्या गुंजांचा पुंजका ठेवला तर त्या ठिकाणी आमच्या मताने अग्नीचा भ्रम होतो, आहे का नाही. गुंजा माहिती का आता कोणाला? आता त्या गुंजाची झाडं दिसत नाही, गुंजा पण दिसत नाही कोणीकडं. काही आता भागामध्ये गुंजा विकायला येतात बरं का. अशा गुंजा, त्या कशा गुंजा असतात? लाल भडक गुंजा असतात, बरोबर ना. लाल भडक अशा गुंजा त्या ठिकाणी असतात. आणि काय केलं? कापूस ठेवला आणि कापसावरती त्या गुंजांचा पुंजका ठेवला, ऐक नाही. अशा भरपूर गुंजा आणल्या त्याच्यावरती ठेवल्या, अशा टोकरीवर गुंजा मोठ्या कापसावर ठेवल्या. तर काय वाटतं दूरनं आपल्याला पाहिल्यावरती? गुंजा कशा असतात? लाल. आणि आग्नेचा भडका कसा असतो? लाल. मग त्या कापूस पेटला का नाही असं होईल का नाही आपल्याला त्या ठिकाणी? त्या गुंजांचा पुंजका त्या कापसावरती, कापसाच्या ढिगाऱ्यावर ठेवला तर दुरून काय वाटणं आपल्याला? अरे बाप रे बाप, आता हा कापूस पेटायला लागला, ऐक नाही. असं आपल्याला भ्रम होतो का नाही? असा आपल्याला त्या ठिकाणी भ्रम होतो. खाली पाहता, स्वच्छ केलेल्या कापसाच्या ढिगाऱ्यावर लाल भडक रंगाच्या गुंजांचा पुंजका ठेवला तर त्याच्या ठिकाणी आमच्या मताने अग्नीचा भ्रम होतो, ऐक नाही. तर अग्नी आहे असा भ्रम होतो का खरोखर अग्नी त्या ठिकाणी असतो? भ्रम होतो. ऐक नाही. पण खरा अग्नी मात्र त्या ठिकाणी नसतो. आणि जर खराच अग्नी जर त्या ठिकाणी गुंजांचा पुंजका ठेवून कापसाच्या ढिगाऱ्यावर जर झाला असता तर काय झालं असतं बरं? कापूस पेटून गेला असता. पण कापूस पेटतो का? कापूस मात्र पेटत नाही, फक्त अग्नी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी होतो, भ्रम तयार होतो, आहे की नाही.
मग तेच तर त्या ठिकाणी आमच्या मताने आग्नेचा भ्रम होतो. तो आग्ने जर सत्य मानला तर कापूस जळून गेला पाहिजे, आणि जर तो आग्ने आता सत्य मानला, ऐकलं, सत्ख्यातीवाद्यांना समजून सांगतात, तो आग्ने जर सत्य मानला तर कापूस काय व्हायला पाहिजे होता, पेटून जायला पाहिजे होता, पण पेटत नाही, तो जळत नाही, म्हणून सत्ख्याती मत असंगत आहे. ठीक आहे. सत्ख्यातीवाद्याचं खंडन करता असताना किती मतं सांगितले बरं आतापर्यंत? किती किती उदाहरणं झाली बरं, सांगू शकता का? सांगा बरं ओंकार महाराज. 3 उदाहरणं. 3 उदाहरणं सांगितले. हां पहिल्यांदा सांगितलं की शुक्तीच्या ठिकाणी जर समजा आग लागली, भस्माचं उदाहरण दिलं एक. ठीक आहे. भस्माचं उदाहरण दिलं, दुसरं त्याच्यात उदाहरण रजत दिलं. पण जाळलं पाहिजे. दुसरं उदाहरण. हा दुसरं उदाहरण. दुसरं जागा व्यापली, जागा पदार्थ, शेकडो पदार्थ. हा शेकडो पदार्थ. तिसरं उदाहरण. तिसरं उदाहरण आता याचं दिलं, स्वप्न. गुंज, आग वगैरे. स्वप्न. अहो स्वप्नाचं ते पदार्थ, जागा व्यापल्याचं झालं स्वप्न. रजेवरती शेकडो पदार्थ प्रतिदिला आले का नाही? 10 पदार्थ. किती काही घ्यायचे तितके घ्या. स्वप्नामध्ये किती येतात? स्वप्नामध्ये पुष्कळ किती येऊ शकतो. बरोबर की नाही? 2 झाले, एक वरच एक, 3 झाले खालचं. मृगजळाने जमीन ओली होत नाही. कितवं? 4थं. ऐका नाही. आणि कापसावरती कुंजांचा पुजका. हे 5 उदाहरणं झाली. किती झाली सगळे? 5. बरोबर ना? टोटल उदाहरण 5 उदाहरण घ्यावं लागेल ना आपल्याला याच्यामध्ये. 5 उदाहरणं म्हणजे इथं आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की थोडक्यात आपण तयार करायचं. याच्यात दिलं ना ओळी काही काही थोडक्यात आपल्याला. आता इथं प्रश्न समजा केला, काय प्रश्न केला की सख्यातीवादी मत असंगत आहे, बरोबर की नाही, हे सिद्ध करण्याकरता श्रीगुरूंनी किती उदाहरणं दिली आहेत, थोडक्यात वर्णन करा. सगळं पानाचा विषय त्याच्यामध्ये येऊन जाईल. ठीक आहे. आता पलीकडचं पान पहा, 95 नंबर. शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो. डोळ्यामध्ये समजा आपल्याला काय झालेलं आहे, कावीळ वगैरे झालेली, तर त्याला शंख कसा आहे? शंख सफेद असताना पिवळा दिसतो का नाही? म्हणजे याच्या ठिकाणी दोष आहे, त्याला दिसतो का नाही? का सर्वांना दिसतो? सर्वांना मात्र तसा दिसत नाही. म्हणून दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा, दोषयुक्त आहे का नाही, त्याच्यामध्ये काय आहे? दोष आहे. अशा युक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो, सर्वांस दिसत नाही. सर्वांना दिसतो का? रजेवरती सर्प कोणाला दिसला? अहो मंद अंधकारादी दोष वगैरे होते का नाही त्या ठिकाणी, आहे का नाही? आणि अंतकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली का? गेली नाही. त्यानं ज्ञान झालं का? त्यानं ज्ञान झालं नाही. म्हणून जर अंतकरणाची वृत्ती तिथपर्यंत गेली असती आणि पूर्ण प्रकाश असता तर ते कोणाचं ज्ञान? प्रमात्याचं ज्ञान का साक्षी चैतन्याचं ज्ञान? प्रमात्याचं. हा, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे थोडं थोडं मधून सांगितलं का आपलं लक्षात येतं, म्हणजे आपला ग्रंथ बरोबर आणि कमीत कमी बोलणाऱ्या लोकांना तरी कमीत कमी लक्षात आलं, हे सिद्ध होतं. चला असू द्या. दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास, आहे का नाही, दिसतो, सर्वांस मात्र दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकाप्रमाणे सर्वात दिसला पाहिजे. आता तो पदार्थ सत्य असला तुम्हाला घट दिसतं, पट दिसतं, मठ दिसतं का नाही? हे दिसतं. आणि हे घट आहे समजा, तर घटाची निवृत्ती कधी होते का? फोडल्या वाचून, आमुकेल्या वाचून तो पाण्याला नेता येतो. याचा याची व्यावहारिक कार्य होतात की नाही? ही व्यावहारिक कार्य त्या ठिकाणी होतात. अंगावरती कपडे घालतो की नाही आपण, ह्या घरामध्ये राहतो की नाही आपण, हे सगळे पदार्थ कसे सगळे आहे त्या ठिकाणी, आणि जागच्या जागी त्यांची कामं पण होतात. तसं त्या रजूच्या ठिकाणी समजा हे सगळे पदार्थ प्रथितीला येतात, बरोबर की नाही? मग हे सगळे पदार्थ प्रथितीला येतात, त्याचा काही व्यावहारिक उपयोग होतो का? जर तुम्हाला त्या शुक्तीवरती काठी भासली तर आपण नेतो का ती काठी वापरायला? फुलाची माळ गळ्यात घालतो कधी कधी. मग व्यवहारामध्ये त्याचा काय झाला पाहिजे? उपयोग झाला पाहिजे. पण व्यवहारामध्ये काय उपयोग होतो का त्याचा?
व्यवहारात उपयोग होत नाही. मग हे कोणाला प्रतीतीला येतात बरं? अहो ज्याच्या ठिकाणी दोष आहे त्यालाच प्रतीतीला येतात. सर्वांना प्रतीतीला येतात का? घटाधिकाप्रमाणे सर्वांना घट. आणि जर सगळ्याला प्रतीतीला जर हे पदार्थ आले असते आणि व्यावहारिक कार्य जर घडलं असतं तर अनिर्वचनीय ख्यातीचा विचार केला असता किंवा सत्ख्यातीवादाचा विचार आपण केला असता. सत्ख्यातीवाद्यांचा. हा, हे तुमच्या लक्षात येतंय. ठीक आहे. बघा आता शिवाय दोषयुक्त कारणापासून उत्पन्न होणारा पदार्थ फक्त त्या दोषवानास दिसतो, सर्वात दिसत नाही. जर तो व्यावहारिक सत्य असेल तर घटाधिकाप्रमाणे सर्वात दिसला पाहिजे. आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल याच्यापासून दाह किंवा शीतलता होत नाही. आता दोषापासून ऐकणे उत्पन्न झालेले पदार्थ ऐकणे तर अग्नी. आता तुम्ही गुंजांचा पुंजका ठेवलाय का नाही कुठं? कापसाच्या ढिगाऱ्यावर ऐकणे तर त्यामध्ये अग्नी व्हायला पाहिजे ना. आणि तो अग्नी आपण काय, आता समजा आपल्याला चूल जर पेटवायची म्हणलं तर गुंजांचा पुंजका ठेवलाय, तिथं थोडं लाकूड जळायला ठेवलं असतं, जळून झाल्याच्या नंतर ते पेटलं का आपण चुलीमध्ये नेऊन आपली चूल पेटवली असती. होतंय का असं कधी? होतं का कोणतं व्यावहारिक कार्य? समजा जाऊ द्यावं फार आता इकडं गरम होतंय, थोडं आपण मृगजळात गेलो असतो, थोडं पाणी घेऊन आलो असतो ऐक नाही. कशाला? काही नाही तर फक्त पिण्यापुरतं तरी आणलं असतं. मृगजळाच्या पाण्याने आपली ताण भागली तरी असते का? काही व्यावहारिक कार्य होतंय का? कोणतंच व्यावहारिक कार्य होत नाही. बघा हा. आणि दोषापासून उत्पन्न झालेले पदार्थ अग्नी किंवा जल याच्यापासून दाह किंवा शीतलता व्हायला पाहिजे ऐक नाही. याच्यापासून दाह म्हणजे त्या गुंजांचा पुंजका आहे ते जरा थोडं शेकायचं असलं तर त्याला थोडा दाह शिकून घेतला असतं ऐक नाही. किंवा हातपाय आंघोळ पण करायचे असेल तर आपण मृगजळाचं पाणी घेऊन आंघोळ वगैरे त्या ठिकाणी केली पण असते. ठीक आहे. म्हणून असे पदार्थ सत्य यांच्यापासून दाह किंवा शीतलता होत नाही, म्हणून असे पदार्थ सत्य मानणे बरोबर नाही आहे का नाही. ओंकार महाराज इथे एक मुद्दा तयार करायचा बरं का. हा एक प्रश्न तयार करायचा, 2च प्रश्न आज तयार करा, 3 प्रश्न सुद्धा करू नका. ठीक आहे ना. आता ह्या पॅरेग्राफवरती एक प्रश्न तयार करायचा आणि ह्या पॅरेग्राफवर इथं सगळ्याचे 3 पॅरेग्राफ आले त्याचे एक प्रश्न स्वतंत्र तयार करायचा. 2च प्रश्नामध्ये आज उत्तर देऊन टाकायचं. बघा आता भ्रमामध्ये उत्पन्न झालेले सत्य पदार्थ सर्वांना दिसत नाही ऐक नाही. भ्रमामध्ये उत्पन्न झालेले पदार्थ सर्वांना दिसतात का? दोषवानाच फक्त दिसतात? दोषवानाच दिसतो. सर्वांना दिसतो का? सर्वांना मात्र दिसत नाही. बरं ते सर्वांना दिसत नाही, फक्त दोषवानाच दिसतात. बरं ते दोषवानाला दिसतात पण ते स्थानाचा रोध करतात का? बरं ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ऐक नाही त्याचं रोधन, त्याचा खोळंबा, त्याला अडवतात, जागा व्यापतात काही? ते उत्पन्न झालेले पदार्थ ऐक नाही जागा व्यापत नाही, कुठं कशाला आडवे पडत नाही, म्हणून ते स्थानाचा रोध करीत नाही किंवा त्यांच्यापासून कोणतेही व्यावहारिक कार्य होत नाही. एक तर ते जागा पण अडवत नाही आणि त्याच्यापासून कोणतं व्यावहारिक कार्य होत नाही. अशा पदार्थात सत्य मानणे म्हणजे विद्वानास हास्यास्पद आहे. तुम्ही सत्ख्यातीवादी फार विद्वान असं जर स्वतःला म्हणून घेत असेल तर हे तुम्हाला हास्यास्पद वाटतंय का नाही विद्वानांना? विद्वानावरती हसल्यासारखं होईल ना. तुम्ही विद्वान आहे आणि लोक तुमच्यावरती आता काय करतील? हसतील. कोणते लोक हसतील? ज्याला काही कळत नाही असे लोक तुमच्यावरती काय करतील? हसतील. का हसतील? तुम्ही अशा पदार्थांना सत्य मानता म्हणून तुमच्यावरती लोक हसतील. अशा पदार्थांना सत्य म्हणणे विद्वानास हास्यास्पद आहे. अशा रीतीने सत्ख्यातीवाद अत्यंत निर्वियुक्त आहे, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. ऐक नाही. निरुक्तिक आहे म्हणजे याच्यामध्ये काय युक्ती आहे का? सत्ख्यातीवादीमध्ये निरुक्तिक म्हणजे त्याचा एकही युक्ती संगतवार मात्र त्या ठिकाणी नाही, म्हणून सर्वथा त्याज्य आहे. अनिर्वचनीय ख्यातीच आदरणीय आहे. आता अनिर्वचनीय जी ख्याती आहे का नाही तीच मात्र कशी आहे? अनिर्वचनीय ख्यातीच त्या ठिकाणी आदरणीय आहे. बरं तिची संगती लागते का नाही प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी? अनिर्वचनीय ख्यातीपासून उत्पन्न झालेला जो पदार्थ आहे तो व्यवहारामध्ये कधी उपयोगी ठरतो का?
व्यवहारामध्ये कधी उपयोगी ठरत नाही. बरं प्रथितीला येतो का नाही? हो येतो. बरं प्रथितीला आलेला पदार्थ सत्य आहे का? सत्य नसतो. मग त्याला सत म्हणा, सत मानता येत नाही. असत म्हणा, असत मानता येत नाही. मग काय म्हणा? सता सतवन विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं म्हणा. ही ख्याती संगतवार लागते का नाही? ही अनिर्वचनीय ख्यातीच काय होतं? संगतवार त्या ठिकाणी लागते. म्हणून बाकीच्या ख्यात्या मानण्यापेक्षा कोणती ख्याती माना? तर अनिर्वचनीय ख्याती त्या ठिकाणी मान्य करा, असं या ठिकाणी निर्णय झाला. ठीक आहे. आता आपल्याला उद्या मिथ्या पदार्थ हर्षविषदच कारण कसे होतात याविषयी शंका समाधान, मला असं वाटतं हा तर छोटासा विषय. हां चला परिणाम आणि विवर्त लक्षणापर्यंत उद्याला आपण विचार करू. आता या ठिकाणी थांबून घेऊ, वेळ झालेला आहे. याच्यावरती कोणाला काही शंका असेल तर बोल. काय मुद्दा नाही लक्षात आला किंवा काय? सर्वांच्या लक्षात आला मुद्दा? ठीक आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते